झाला की आप्पा पटापटा राहतो मला तर चालवत सुद्धा नाही. देवळात म्हणा इकडे कुठे चालवले तुम्ही? अहो सकाळच्या पारी म्हणलं देवाचं दर्शन घ्यावं. हा ह्या यशवंतरावनं मसनात आणले. तात्या देवा नाही तर काय ही मेल्यावर सगळ्यांना हिताची यायची. सकाळ सकाळ माशांभूमीत आणले राहून देवाळे म्हणताय. अहो माणूस मेल्यावर सकाळचा आणत्यात दुपारचा आणत्यात संध्याकाळचा कवा बी आणावं लागतो ती जळून द्या मरू द्या. पण ही ह्याच्या शेजारचं बाकडे कुठे गेलं? गावाच्या कधी मैत्रीला येता का नाही तुम्ही? मग तुम्ही काय करताय? आम्ही प्रत्येक मैत्रीला येतो. आज आज बघतोय वै दावा आवाज बघ. चार माहिती झाल्या तरी तिथं नाही ते आम्ही किती वेळा बघितलंय ती. अहो तुम्ही ती बाकडे बघा बाहेरची. अहो ती माझ्या काळात ती मंजूर करून आणलेलं बाकडे त्याला तुम्हाला सांगतो किती पावसाळ्यात किती बरफ पडले ज्वालामुखी पडली नाही की त्याच्यावर झालं. पण त्याला झालंय का काय? नाही राव ठणठणीत आहे अजून. अशी कामं यशवंतरावची असतात गावात. नाही नाही चांगलं काम केलं तुम्ही. काय करू आपण मोर द्या ती आणू आणि टाकून देऊ इथं. कशाला खटखटी घालत बसायचे ती आणून हिथं टाकू म्हणजे तसलं नाही चालणार. म्हणजे ती माझ्या काळात मंजूर करून आणलेली वस्तू आहे, ती मी नाही बसून देणार. ती त्याची विल्हेवाट लावायची तुमची तुम्ही. आपण ती सरकारीच आहे ना काय तुमच्या घरचं आहे दावा ती. मंजूर मी करून आणलंय ना. बघा तात्या यशवंतराव काय बोलताय? मंजूर करून आणलं म्हणजे काय उपकार केला बाई? उपकार सरकारी हितच बसलं पाहिजे. आम्ही घरी नेऊन ठेवू. तुम्हाला काय बाकीचं घेणं नाही. ह्याचं काय आहे ती बघा. परवा दिवशी इथं भंगारवाल्या बरोबर ती सरपंच कुरकुर करत होता. एक निघून इकलंय. काहीतरी लाबाडी नका करू राव तुम्ही. आप्पा मी बघितलंय इथंच होतो मी. सरपंच आणि भंगारवाली काहीतरी कुजबुज इथं चालली होती. कळलं का? त्यांनी ते उद्योग केलाय. होय मग ह्या सख्या डोळ्याने बघितलंय माझ्या सख्या डोळ्याने. बरोबर ती जाऊ द्या मोर द्या. ती विषय सोडून ती सरपंच आणि ती महाराज ती मोर तिकडे आपण काय करू? ग्रामसभा आहे गावात. ग्रामपंचायत जाऊ आणि ग्रामसभेत हा विषय ठणकून मांडू आपण. आणि त्याच्या आधीच जर ही तात्या मिळलं तर नाही करून जायचं. हा मारा ना आम्हाला. तुम्ही तेवढ्यावरच आहे. तात्या तसं नाही. समजा आप्पाच खापला काय ए, करणार? ए, ए, तुम्ही काय अमृत बिमृत पिऊन आलाय होय? आप्पा तसं नाही. बोलण्याची सिस्टीम सांगितली तुम्हाला मी. त्यांना मारताय आम्हाला मारताय. जाऊ द्या नका राग येऊन देऊ. त्याचा पटक्यास विल्हेवाट लावा. नाही अध्यक्षपद तुम्हाला सोडावं लागेल ना. तुम्हाला आताच सांगते. आयला माझ्या अध्यक्षपदावर लईच जाणार जवळ आहे. मला बी कटाळा आलाय त्या अध्यक्षपदाचा. मला बी वाटतं ते एकदा सोडूनच द्या. आप्पा तसं नाही हो. म्हणलं तुम्हाला लगेच राग येतो राहतो मला. तुम्हाला तर कळतच नाही. अरे ही पातील आप्पा त्या पातीलाच काय आता काढलं? ही आमच्या आजी ज्यावेळेस वारली होती त्यावेळेस आम्ही तिथं ठेवलं होतो. असलं मजबूत आहे. टिकावे हिने वहिनीला सरप्राईज द्या. वहिनीला सांगा तुझ्यासाठी एक सरप्राईज आणले. लय मजबूत माणूस आता हे न्या की घरी न्या. नाही तर पातेल्यानं तुमच्या वहिनीने तोंड जर तुमचं हाणलं मडकं केलं ना मग आणा मडकं इथं खरं वापरा. राहा तुमचं तात्यात. तुमच्याकडे ना आमची बायको ही पातीला बी चला तिकडं ते ग्रामपंचायत मध्ये जाऊ आणि बघू. लावा द्यायची विल्हेवाट पटापटा. चला नुसतं अध्यक्ष केलंय ह्याच्यासाठी केलंय माहिती तुम्हाला. येडा बिडा झाला काय तुम्ही? ते यायला तुला काय त्रास आहे? अहो ते फुटन की दगड. मग फुटू दे की फुटलं तर. यशवंतराव माहित नाही तुला ती दिनची वेळ आपल्याला. त्याच्या बापाचं आहे वय ही. मग कोणाचं? मग कोणाचं कोण सांगितलं तुला? तेच मला म्हणत होतं माग एकदा की ती आमच्या आजोबाने आणून ती बांधकाम केलेलं आहे ब्राझीलवर. हा त्याचा आजोबा मोकळा होता बांधकामा भिकार बोड्याचा आजोबा खेकडं बेडकं खाणार त्याचा आजोबाच लागला मला सांगायचो. नाही गावात चर्चा आहे का मी ती? कशाची चर्चा ती काही म्हणेल उद्या म्हणेल इथनं बेडकं नेलीन काय खेकडन यानं कोंडान तसलं साप खाल्लं काही म्हणेल. त्याच्या जीवाला हाड आहे का बाप्या? मला एक दुःख आहे बरं का. सगळ्यांच्या आजोबांनी आजीने काय ना काय केलं पण आमच्या आजीने आहे पप्याला का आमची आजी सांगतील का काय? तुझ्या आजीनं आजोबा लय ताकदवर आणि लय मेहनती. काय बोलता? अहो ह्या तोडे बसवतानी गवंडी जण आहे म्हणलं तर असं फेकायचं वर म्हणे. काय डायरेक्ट तोडवर माणूस दुसरा लावून देत नव्हतं. पाहिलं मग लय ताकदवर माणूस. मग लय मोठं त्यांचं नाव झालं असं का? अहो, लय मोठं म्हणजे आता जर ती असते का नाही हं. तर ती कसलं पुस्तक असतं ते गिनीस का काय म्हणते गिनीज बापू. गिनीस बापू नाही गिनीस पुस्तक नाही बाई. हा हा तसल्या ह्याच्यात त्यांचं नाव लागलं असतं. काय बोलताय? ती राष्ट्रपतीकडून त्यांच्याकडून तसलं नाही ती गोल शिका असतात त्याला सुतोडी काय बांधलेली असते तसलं घालून ती देतात. तसलं दिलं असतं ती. पण आता मिळेल का आपल्याला? काय राशन कार्ड आहे ती मिळाय कशाचं कोणाच्या दाखले. मी सांगितलं असते ती आमची आजी म्हणून. हा तसं मिळतं का? आता मी समजा जाऊन सांगितलं ही राशन कार्डवरचं धान्य त्याला द्या ती देऊ शकते. काम केलेलं ती काय करू 5-50 इकडे तिकडे देऊ त्याला आणि ते आणू ना मग. येडा आहे का काय? राष्ट्रपती म्हणजे काय बारीक माणूस असतो? त्याच्याकडे मी 5-50 पोलिस असतात गळा गोळ्या घालतील तुला चाळण करतील तुझी मावळा टाकत काय बी कसं म्हणतंय. ती ज्यांनी केलंय त्यालाच मिळतं पप्या. आयला अवघड म्हणजे कोणाची गाडी हो नवीन एवढी गावात? आवला तिकडे झाली राव. होईल का येऊ अंगाव कसती काय एक्सक्यूज मी. काय म्हणते रे पप्या?
एक काम होतं, जरा इकडे असाल का? हा बोला की. ते यशवंतराव पाटलांचं घर कुठे सांगता येईल का तुम्हाला? ऍक्च्युली कोण रे बाबे? यशवंतराव माहित नाही आपला पाटील. अरे हा हा हा, का हो साहेब? त्यांच्याकडे खूप कर्ज वसुली बाकी आहे. किती हप्ते झाले, त्यांनी हप्तेच भरले नाहीये. मूर्ख बनवत चालले ते. किती दिवस झाले मला नाही का रोज नाही का फोन करायला लावता. आता तर फोन पण स्विच ऑफ करून ठेवलाय त्यांनी. पावलाट माणूस आहे ती. मला त्यांचं घर दाखवतं का सर? हा हा दाखवतो ना. अहो, साहेब, आता मला कशाला तर मला इथं उघडाय. नाही, मी बसतोय, मला ती इंटरव्ह्यू का बघा यावं. अरे बावळाटा इथं बसतो साहेब. ओरडतील किती किती मोठी हो, माणूस. जरा लवकर चालतं का जरा? हा हा झालं साहेब साहेब. बस आहे पप्प्या. खायला का हे पप्पीने असल्या गाडीत बसायला का चान्स दिलाय मी. चला तुम्ही सरळ साहेब, जायचं चला. का? हा इकडे हे करून ह्या इकडे घ्यायचं ह्या साईडला. हो, त्या जरा यांना अंगाला सांगता का जरा मागं बसायला, मला गाडी चालवायला. अरे पप्प्या इकडे कुठे चालला मोर? टीव्ही लय बसते. टीव्ही आतनं दिसतो का पप्प्या? इथं कुठं ते माणूस लागा मारायला का उतरायला का आपल्याला खाली उन्हा करायचं लागा. त्यांना एक तर यशवंतरावचं घर दाखवायचंय. इकडून आत रोड घालायचं. संपला इकडं. नाही, इकडे 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 जायची. अहो, लवकर सांगत जावा ना. आयला, मग चला, हे ह्याची लय नाटकं झाली मग. ए पप्प्या अरे गप्प लागा. ओ घ्या हो साहेब तुम्ही ह्याच नका ऐकू. येड पारे वाई जरा डोक्यात. गाव संपलं. रोड नाही पप्प्या म्हणून म्हणते ती अहो, साहेब. इकडे पण गाडी टाकता नाही येणार. जाऊया पुढे. थोडीशी माग घ्या. जमल का बघा पलीकडे खडाई. नाही तर मी बसतो मुत्रा खाली. अहो, यांना इथे पप्प्या, गाडी चालवता. तुला सायकल येईन आणि मी बसतो. काय येड्याचा बाजार लावलाय धमकी वाईज. त्यांना साहेब यशवंतरावच्या घरी आले ते. अहो, एक तर ते दोन माणसं भेटले, त्यांनी मला अर्ध गाव फिरवलं ना. आता तुम्ही पण मला अर्ध गाव फिरवता. नाही राव साहेब इथंच आहे. हो का होय बघा समोरच गाडी लागली आणि ती तिथं. अहो, गाडीच नाही पुढं कुठं. तो झाडाखाली दिसते का? आंधळे काय? दम जरा का पप्पे दम. हो, प्लीज माइंड युअर लँग्वेज. हो, आता मी यांना साहेब. उतरून देईल मी गाडी. साहेब साहेब चुकलं बाबा. पप्प्याला का गपला का? मी चालू का गाडी? नको चालू, कारण की आधीच नाही का अर्ध्या sorry, दिवसात हो का इथंच आहे हा. समोर आले. नवे परक्या माणसाला सहकार्य करायचं ते सोडून दिलं आणि तुम्ही भरती काय काढत बसले राव. परक्या माणसाला सहकार्य करतात. इथं का मी गावाचं नाव चांगलं देऊ. माणूस उद्या काय सांगाल बाहेर अहो, जाऊ. आता संपला पूर्ण रोड इथं. तुम्ही प्रत्येक रोडला आणताय आणि संपून टाकताय रोड. बरोबर इथं लावा साईडला आपण चालत जाऊ. त्या भिकारड्याच्या घरी जायला जागा सुद्धा नाही राव. कशी नेता येत आपली गाडी काय कळा ना. मला त्यांनी सांगितलं माझा पण ऐका खूप मोठा बंगला आहे. काय ते जा ऐकता त्याच्या जीवाला हट नाही काय मला तिथे घ्या. सांगते. इकडे हा ना वसुली करेल साहेब. 10 रुपये लावली असं. काय करायचं इथं थांबवायचं? राहू दे, राहू दे, राहू दे. हा बरं राहू दे राहू दे उतरा. बरं राईट देता का एक? उतर अहो, यांना- उतर बाबा. हे जण काय ऐकू साहेब ती पोरतच लईन. तुम्ही काय त्याच्या ना दिला. या 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 ओ, जरा दरवाजा हळू हळू आपटा ना राव. तू उडतो का काय त्या पाहुण्याचा दरवाजा? पप्प्या अहो, यांना गाडीत बसायची सवय नाही का हो? नाही अहो काय सांगायचं साहेब. असतील कुठं आहे बावळाट असतात माझ्याकडे. काहीत नाही या हळूच या. ते चिकल व्हायचं. हो जा साहेब जरा तमाने बघा खाली चिकल बिकल. अहो, काय घ्या म्हणजे काय साहेबाला? अहो, काय तुम्ही धरून चालवलं काय साहेब? हे काय असं आवडत नाही मला. जरा सांगा ना ए, जरा. पप्प्या हात सोड. चालतंय की ते साहेबाला दिसतंय घरबीर पुढे का काय? असं काय येडगत करतोय का? आईला दरवाजा उघड दिसतोय. असतील वहिनी साहेब. बघा बरं, आहे का घरात? हे वहिनी आहे का बघ की आधी पप्प्याला का पाहुणे आलेत मग. अरे चल की बाबा, का तुला का चढवा नाही पायरी? ओ, यांना सांगता का प्लीज माइंड युअर लँग्वेज. काय म्हणताय ती लंगडी पाणी खेळायचं? लंगडी पाणी नाही ती म्हणतोय दुमताच करील पप्प्याला. त्याला जरा नीट बोलायला. काय लंगडी पाणी मांड काय लँग्वेज काय? गप तू वहिनी आहेत का बघ बाबा पहिला आत मग. आवाज देऊ का? पाहुणे आलेत म्हणून. आवाज देऊ का? मला तू कोण दिसा. हा दे की आवाज. मार तू. येडेगत करू नको लागा. हा त्यांचं नाव घेतोय अरे वहिनी साहेब म्हण. माधुरी नाही त्यांचं. मग असू दे की तसं नाव घेतात का? मोठे तुझ्यापेक्षा. हो चला. हो, तुम्ही कामाचं बघा पहिल्यांदा, लवकर बोलवा त्यांना. बोलव म्हणजे ते साहेबांची गाठ घालून देऊ. आपल्याला काम आहे. या मूर्ख माणसाने काय वहिनी, चालवलं? काय याच्या लागा नादाला मी ह्याला उगाच आणलाय. नाही मोकळच आहे. अरे पप्प्या जा पण तिकडे. भरून हो, मी न्यायचं जातो, जा. एक काम करतो. हो, 2 मी मिनिटं. बघतो दुसरं दुसरं नाही येतो, नाही. 2 मिनिटं येते वहिनी. आता आलंय घरी लागा. काय साहेब बी ऐका. लवकर बोलवा, मला वेळ नाहीये. काय बरं, असेल ते मला. ये डायरेक्ट आता जाऊ. आता एक काम करा, सगळा बंगला जप्त करून टाका आणि तुम्ही नाही, तुमच्या नाही, पद्धतीने हो, तसं ना कर राव. डायरेक्ट बघा. हळू जरा. काय करा इथं थांबा साहेबाला. थांबा इथं. जाणतो वहिनी बोलून. हो, इथं असं थांबा म्हणजे कसं? काय का- मी काय भीक मागायला लावलोय का इथं? कर्ज वसुली लावलोय का भीक मागायला लावलोय? अरे ह्याच्या काय बुडाला जळतंय माहितीये आम्ही ते.
हो, या नीट बोलला का माणसाचं ह्याच्या पायी तुझ्या जप्ती येईल वेगळीच. या माणसाचं ना खूप झालं आता. प्लीज माइंड युअर लँग्वेज, नाही तर मी याच्या नावावर नाही का जप्ती करायला पाहिजे. माइंड लोक काय चाललंय ए, बोलो वहिनी साहेबला जा. एक काम करा, मी माझ्या डिपार्टमेंटला फोन करतोय, माणसाचं नाव आणि पत्ता द्या मला, याचं बघू काय. जाऊ दे ती येड आहे त्याच्या कुठे ना अहो, त्याला. येडं आहे म्हणजे मला मूर्ख बनवायचा कार्यक्रम चालवला. जाऊ दे जा, बस आता. कर्ज वसूल इथं नाही बसणार मी. वहिनी हा चला कुठं चला की बाहेर. अहो कुठं ते पाहुणे आले तुमच्यात कोण? आमच्यात हे हा. तर काय बोलले नाहीत मला. ती कशाला काय म्हणते ती बघा कोण आलंय ती गावात हुडकत आलंय. बरे चला. डोक्याला ठेवलाय टापून. अहो, बोलत आहे का, खूप वेळ झालाय. येते आले आले आले. असतं वाईस भांडे गुंडे काम हो काय? हे कोण पाहुणं? तुम्ही नाही ओळखलं? नाही अहो हे अनोळखीच असतात पाहुणं, पण न बोलावता कधी बी येणार घरी कुणाच्या बी. अहो, वसुलीवाला पाहुणं. एक काम करता का, मी जातो, तुम्हीच वसुली करून घ्या सगळे. वसुली? अहो नाही पाहुणं, बोला बोला. अहो, तुमच्या हस्बंडनी जे आहे ना, आमच्या संस्थेतून जे आहे ना 20 लाखाचं कर्ज काढलंय. मी मुंबई ब्रांच मधून आलोय त्याच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी, आणि त्यांनी आतापर्यंत साधारणतः फक्त एकच हप्ता भरलाय. तर त्या संदर्भात मला तुमच्या बिल्डिंगचं पूर्ण मुनायना करून ती बिल्डिंगचं लॉक करावं लागेल. हे तर काय बोलले नाहीत मला. अहो वहिनी मला म्हटलं होतं ती मला काय- नेकलेस आणायचंय तुम्हाला, सरप्राईज द्यायचंय म्हणत होतं. कसला आणि रे necklace? बाब्या, हा, मोठा तू घेऊन मोठा नेकलेस आहे. अहो, आणि एवढा घरापर्यंत मोठा अजून necklace आला असतो पण का? नाही. अहो, एक घरापर्यंत- मिनिट, मी बोलू का परत तुम्ही सुरू होत आहे. अहो नाही त्यांना सांगतोय वा पाहुणं ते आम्हाला म्हणलं होतं. नाही, हे कर्ज खूप जुनं आहे, 4-5 वर्षापूर्वीच कर्ज आहे. वहिनी कुठंतरी आणि मूर्ती आता तुम्ही समजून घ्या बाबा, आम्ही सांगायची गरज नाही कर बाप्या. 4-5 वर्ष मग नेकलेस गेला कुठून? आपण एक काम करू ना, इथले इथं नाही का, ज्यांनी कर्ज घेतलं त्यांना बोलवा ना, ते कुठे गेले हो ते गेलेत कामानिमित्त बाहेर. ते मला काय माहित नाही. त्यांना नाही का त्यांना आता फोन लावा, नाही सांगा मला, जे जर ते उद्या अवेलेबल जर नाही भेटले तर मी पूर्ण घराला सील मारन आणि हे सगळं तुम्हाला नाही का रोडवर मी हाकलून देईल. मी उद्या पूर्ण टीम सोबत येईल. मी इथंच आहे आता, दुसऱ्या कर्ज वसुलीला चाललोय. त्यांना फोन करून आत्ताच्या आत्ता कळवा. वहिनी त्यांना अर्जंट सांगा बाबा म्हणाव, घरी धावग्या पटक्याच असा कुठाना झालाय म्हणाव. काय बावळाट माणूस आहे राव. सांगते सांगा सांगते. ना, खुशाल बाहेर असली लपडी करतो. हो मला माहितीच नव्हतं भाऊजी. ते बघून घेतील त्यांचं. तुम्ही चला, मला नाही का दुसरीकडे जायचंय. मला खूप चला, काम तुम्हाला आहे. रस्ता मला दाखवतो. मला जाऊ. सांगते वहिनी चला, माणसाला. तेवढं बघा. हो, सांग. हे करा त्याला. सांगते. काय बाई माणूस. चल हर आज हाय मटण चल हर. ए पप्प्या काव दादा, अरे एवढी फुलं बिलं लावून कुठे निघालाय? मांजरात काढवा लावतो तुम्ही सारखं, मांजरात आडवच आता. मांजर म्हणतोय आम्ही मांजर आहे का? मांजरागतच आडवा आला. बोकाड घेऊन चाललाय ताव विचारलं तुला. चालवलंय बोकाड. कशाला चालवलंय? का पाय? अरे गावातलं बोकाड आहे, देवीला सोडलेलं. गावातलं बोकाड आहे देवीला आणि फिवीला. अरे देवीला सोडलेलं आहे. अहो ग बसा दादा तुम्ही. का चालवलंय? का पाय तर कुणाच्यात? हा कुणाच्यात? यशवंतरावच्यात. तुमच्याकडे बघितलं पाहिजे गाड्या. काय बघितलं पाहिजे? तुम्हाला तुरुंगात टाकलं पाहिजे. संध्याकाळी या जेवायची जास्त कमी वाढ तुम्हीच वाढाय. चल बरं यशवंतरावकड खरं गोट करू दे बरं. सांगितलं चला. तुला का तुझं काय करू हाना बोकाड हाना. मी नाही हाणणार. चल तू. यार दादा हाना केव वागलं बोकाड. चला गावात काय ठेवू नका यशवंतराव. तू संध्याकाळी हाय मटण मटणच करत बस. यशवंतरावला आवाज दे. ओ यशवंतराव, यशवंतराव. अरे वहिनीला दे आवाज यशवंतराव नसला तर. चला दादा आतच जाऊ. आता बोकडात घेतो का? त्यांनी सांगितलं नाही ना बाहेर काय तेच असतंय तेव्हा. द्या आवाज वहिनीला. ओ वहिनी, वहिनी. हो काय हो भाऊजी? ते कुठे गेले यशवंतराव? गेलेत बाहेर. ते बोकड आणायला लावलं तुम्हाला. ह्यांनी? हा. कशाला? का पाहिला? मला तर काय बोलले नाहीत. आता मला सांगितलं तो बोकड घेऊन ये. काल नव्हतो घरी आलो मी. नाही नाही, काहीतरी गैरसमज झाला असेल. अहो सांगितलं तर म्हणता आणलंय मी. पोपट्या माणूस आहे वैतावा. ही गावातलं बोकाड चोरून आणलं यांनी. यांच्या कंप्लेंट करून ह्याला गुतवून टाकेल मी. काय हो भाऊजी, कशाला चोऱ्या मारा? अहो यशवंतरावनी सांगितलं मी काय उचल्या माणूस आहे बाई. ते कशाला सांगते असं? आता मला माहिती कशाला सांगितलं त्यांनी. काहीतरी गैरसमज झाला असेल तुमचा. अहो सांगितलं काल नव्हतो घरी आलो. मला म्हणले पोपट्या तू बोकाड घेऊन ये. मी आलो घेऊन. नाही हो. मग बोकाड कशाला सांगितलंय आणायला? अहो यांनी नाही सांगितलं, यशवंतरावनी सांगितलंय. पण यशवंतरावनी सांगितलं असेल ना वहिनीला. ती जत्रा आहे आपली, बोकाड घेऊन येईल पोपट्या. मला माहितीये का ती? काय माणूस आहे? अहो काय माणसाल ती. काय कर्ज काय काढतय, चोऱ्या माऱ्या काय करायला लावतोय. आता उद्या काही दुसरं करू नये म्हणजे झालं. सांगते मी त्यांना आल्यावर. यांना चांगलंच गोताव तुम्ही मग. नाही नाही, मी सांगते त्यांना. ते सांगतील त्यांना तर मी कापून आणतो. अहो भाऊजी, तुला बरोबर मी गोतावतो. खाल्ल्या गोतवा.
बघू चला बघू सांगते मी त्यांना. यशवंतराव आल्या बघ काय बाई आप्पा हा? या मग आता तुम्ही, मी बी जातो घरी. बरं, आता आम्हाला बी आहे जरा काम, आम्ही बी निघतो, तुम्ही बी निघा तुमच्या मार्गाने. येतो आम्ही एवढं मागायला. सकाळी सांगितलेलं ध्यानात ठेवा. बर 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 बर. माधुरी माधुरी काय तीन आवाज दिला मी. मग बँकेचं पुस्तक कुठे आहे तुझं? कशाला झाल्या थोडंफार पिकाचे पैसे तुझ्या नावाने टाकून दे तुम्ही. टाकणार तुम्ही का काढणार? म्हणजे काढणार म्हणजे काय, मी त्यासाठी बिचार काय अहो म्हणजे समजलंय मला सगळं. काय समजले? तुम्ही लोन काढलेलं, कसलं लोन? मला दागिने घ्यायचं म्हणून तुम्ही लोन काढलंय. सकाळी माणसं आलती दारात. माझ्या घरात पैसे ठेवायला जागा नाही, मी कशाला कर्ज काढील? काय बोलताय? अहो भाऊजी घेऊन आलते त्यांना. कुठला विचारा. भाजी? अनिल भाऊजी आलते. आता ह्या आण्याचं काय मधीच बरं ते सोडा, तुम्हाला काय भीक लागलीये का चोऱ्या करायला लावताय त्या माणसांना? नीट बोल बर का. भीक लागली म्हणजे कुणाला चोऱ्या करायला लावल्यात मी? अहो बोकडं घेऊन आलती ती माणसं. कोण बोकाड आणि कसलं बोकाड आणि कसलं बँकेत सांगायला नाही. काय तमाशे? काय तुझं काय म्हणणं आहे मला सांग एकदा. काय म्हणणे, सरळ सरळ तर आहे. चोऱ्या करायला लावताय, कर्ज काढताय, मला पत्ताच नाही. कुणाला चोऱ्या करायला लावल्यात? मलाच विचार अजून. कोण आलं होतं मला नीट सांग. अनिल भाऊजी आणि बापा भाऊजी आलते. काय म्हणली ती? सांगितलं सगळं. बोकडं काय चोरायला लावताय, कर्ज काय काढताय, माहितीच नाही मला कशाचं काय. तुझ्या डोक्यात फरक बिरक झालाय का? माझ्याच डोक्यात फरक झालाय. मग काय चोऱ्या करायला मी लावल का? आणि मी कर्ज काढेल काय? नाही मी काढलेलं. तसलं काय नाही. आता मी उद्या जाणार आहे माहेरी, मला नका काही सांगू. अगं मग तुझा नवऱ्या विश्वास नाही म्हटल्यावर काय मला काय तुझं कळलं नाही. अहो ती माणसं उगाच जरा देणार आहेत का? पण आपण किती वर्षापासून एका बरोबर राहतोय, तुला एवढी अक्कल नाही की आपला नवरा कसा आहे काय आहे थोडं तरी. काय नाही, उद्या जाणार आहे. काहीतरी विचार करावा लागणार आहे मला. काय उद्योग झाले? कर्ज कुणी काढले? बोकडं चोरायला लागले. होय तात्या, बोकडाचं शेळीचं का पाठीचं मटण चांगलं रे खायला? एक नंबर गावरान कोंबडी. काय आण्याला का तो कोणाला तर विचारतो. काय बरोबर आहे, पण आता मी विचारलं. तात्या पाटील जाते ते जुन्याच्या टपरीव, ते चुनाळ त्या कोंबड्याच्या राहिल्या तांगड्या आणून उकडून खाते त्यांना चव विचार. चव फक्त विचाराव कुणाला? त्या पोपटरावलाच. हा तरीच म्हटलं कळलं का? गावातली बोकडं कमी झाल्यात ना याच्यामुळेच. हा का? आता आम्हाला तर कळलं बाबा, गावात चर्चा झाली का काय देवाचं बोकड गेलंय म्हणून. आता ते आम्हाला माहिती देवाचं कुठलं बोकड आहे काय. तुझ्याकडे बघितलेलं म्हणते, दोघं तिघ जण म्हणतात आम्ही नेतानी वडत नेतानी बघितलंय. मी नेलोय तेव्हा. मग कोण नेलं? हा मला माहिती आहे तेव्हा. अख्खा गाव बोंबालते की. बघ आता आणि अरे सगळी बोंबालतेत. हे? आता काय सांगायचं? आयला वहिनी कुठे चालले एवढे लगबगीने? बॅग बी दिसते हातात. दिसती काय भंडण बिंडण? अरे चालल्यास तर गावा बिवाला. नाही एकट्या वेळ जाते असे तवा. बघ बरं बघा विचारून. किती मला तर रडलं का चेहरा दिसतोय. हो वहिनी, अहो कुठे एवढा अर्जंट निघालाय? काय नाही, राहायचंच नाही मला या गावात. का वा? अहो भाऊजी नको नको केलंय त्या माणसाने. कोणत्या माणसाने? घ्यायचं समजून. अहो आमचं ते अहो, यशवंतराव म्हणजे सोन्यासारखा माणूस. अहो गडूळ माणूस आहे नुसता. बरोबर म्हणतात वहिनी. मग काय तर. काहीतरी येडेगत वागता येते माणूस. काय छान आहे का देव? वहिनी तुम्ही करताय तीच चांगलंय. तुम्ही आपलं जात साव द्या. हा मग काय काय त्या माणसापाशी राहण्यात काही चव नाही. घर सोडायला चालली. अहो एवढूशी आहे का? काल ह्यांचा विषय झाला, हे भाऊजी येऊन गेले, नंतर ह्यांचा गोंधळ बोकडाचा. एवढा असतोय भाऊजी. अहो तुम्हाला माहिती का तात्या काय? काल ती लोनवाली आलती घरी. हा. ती कितीतरी मांदळ लोन घेतलंय वाटतं, आणि मला म्हणतात नेकलेसाठी नेकलेस नाही काही नाही, फसवलंय ह्यांना वहिनीला. बरोबर आहे वहिनी तुमचं. मग काय आता कसं राहायचं यांच्यासोबत? अहो नाही, ही नाही, वहिनी तुमचं खरं आहे, होती म्हणून तुम्ही जावा राहिली. वहिनी. दुसरी कोण असती चपलीने हाणाय पाहिजे म्हणून यशवंतरावला. आपण समजून सांगितलं असतं. काय समजावून काय सांगता? समजावतं तुम्ही? आता या असा निर्णय तुम्ही एक चांगला काम आहे का? करा, त्यांना जाऊ द्या आणि तुम्ही समजूत बसा. हा तुम्ही समजा. वहिनी तुम्ही जावा, तुम्ही जावा. काय पाटलांचा ऐकताय, जावा. पाटील झाले काय बोलायचं आणि काय
हे असे समजून सांगून कुठे ते माणूस ऐकतो का तुमचं? सांगितलं पाहिजे समजून. वहिनी कुठं चाललाय? काय नाही, चालले मी माझ्या माहेरी. माहेरी कशाला? मग यशवंतराव कुठे? ती असताल तुमच्याकडे डोळे फुटलेत व्हय? घरी जाऊन बघा की असताल. हो वहिनी, वातावरण गरम आहे, तुम्ही का गरम होताय? मग आता काय करायचं भाऊजी? आता काय करायचं म्हणजे आम्ही नीट विचारलं का? जाऊ दे त्यांना जाऊ द्या, काय जाऊ द्या, कुठं चालले ते तरी विचारते की. मी चालले माझ्या माहेरी भाऊजी. किती दिवस ह्या माणसासोबत राहू? अहो ती बावळाट माणूस आहे, तरी तसं लगेच जायचं असतं माहेरी. अहो किती तुम्हाला वेळा तरी कळतंय का? समजून घ्यायचं? अहो समजून घ्यायचं, ती हाय बावळाट, त्याच्या कुठं नादी लागायचं? द्यायचा विषय सोडून बरं ती ही बोकडाचा विषय. अहो तेच ना भाऊजी, बोकडाचं झालं, ते व्याजाचं झालं, कर्जाचं झालं, तेच 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 आता तेच. कर्जाचं काय? बोकाड चोरतय ती एक माहित होतं, आता कर्जाचं काय ती? कर्ज घेऊन ठेवलंय माणसाने, माहिती नाही मला कसलंच. अगो दादाराव, असं संसार नाही मोडायचा एखाद्याचा. राहू दे भाऊजी. मग काय? वहिनी नका जाऊ. दादा कशाला संसार एखाद्या, ती बावळाट आहे म्हणून काय असं का? म्हणून जाऊ दे, एकदा त्याला कळू द्या, अक्कल येऊ दे. सरपंच जाऊ अहो त्याचं तसं नाही. बरोबर आहे. चला बरं बसा तुम्ही, एक आहे मोठं, एखाद्याचं काय हे असं नाही. खाली या, खाली या. वहिनी लागले बिगले का तुम्हाला? नाही नाही. अहो तुम्ही यशवंतरावच्या मिसेस ना? हो. तुम्ही तुमची कशी ओळख? पाहुणे आहेत का? अहो ते ह्यांच्यामुळं तुम्ही इकडे कुठं चालले? मी तुमच्याच घरी चाललो होतो. यशवंतराव आहेत का घरी? असतील, पडलं असेल ते कुठेतरी. मला काही माहित नाहीये. आपल्याला घरी जावं लागेल. मला आज आहे ना, जे काय आहे ना का पूर्ण फायनल करायचं आहे घराचं तुमच्या. तुम्ही घरी चला सगळे. काय भानगड आहे? अहो ते कर्ज घेतलंय ह्यांनी. यशवंतरावनी तुम्हाला पण त्यांना नाही का काय यायचं असेल तर त्यांच्या सोबत चला, पण त्यांना मला घरी नाही का घेऊन जावं लागेल, कारण की मला पूर्ण नाही का हे करून त्यांच्या घराला सील करायचं आहे आज. तो लय मोठा माणूस आहे, ते तो मला नाही घेणं कर्ज देणं वगैरे घेऊ नाहीये. शकत. तो मोठा माणूस आहे, छोटा माणूस आहे, मला काहीच माहित नाही. त्यांना म्हणावं नाही का आत्ताच्या आत्ता पोहोचा, नाही तर मी आता माझी टीम बोलवतोय, पूर्ण घराला लॉक आणि लावून सील करून टाकणार आहे मी घरी. बरं बरं, चला घरी चला. चला सगळे घरी चला. वहिनी चला, कुठे निघाला तुम्ही इकडे? आप्पा तुमचं तुम्ही जावा, मी काही येत नाही त्या घरात. तसं नका एडिट करू, चला घरी जाऊन बघू काय येते. चला तुमचं नाही. काय भांडण आहे नंतर बघा. हो तुम्ही गाडीत बसा, मला चला, चला, बँकेचे घरी लोकं गेल्यावर बोलून बघू. सील करायचं. ह्यांचं मिटू अगोदर आणि मग तुमचं बघू काय येते. चला चला बसवा त्यांना, गाडीत बसवा या, लवकर. या, या, चला. असं काय एडिट करताय? बसा. कसलं कर्ज काढले आणि बघू वर दाखवा बरं मला. या बॅगेत आहे ना माझ्या सगळ्या अग्रीमेंट आहे. बरं. मी आज आहे ना सगळी गाडी घेऊन आलेलो आहे, सगळं घेऊन आलेलो आहे. 4 वर्षापूर्वीचं कर्ज आहे. आज आहे ना मी एक तर बंगल्याला सील लावणार, नाहीतर मी कर्जाची वसूल करून जाणार. मला आज काळजी आहे काय शहानिशा करायची आहे पूर्ण. अहो हे काय साहेब डोक्यात फरक ह्याकडे बोलतोय, मला काय कळलं नाही. कसलं कर्ज? बघा आप्पा, 4 वर्षापूर्वी माणसाने कर्ज घेतलंय, दागिना म्हणून अख्ख्या गावात माहितीये. हो. मला अजून खबर नाही कोणाला दिला घेऊन, काय माहिती. अरे कुणाला दिसाय काय हे बायकोच्या बी डोक्यात फरक झालाय, मला काय कळलं नाही. मला आप्पा वहिनींचं बरोबर आहे, निर्णय घेतलेलं. बरं आप्पा ते पण राहू द्या. बर. बोकडाचं काय आता? आता बोकडाचं काय मध्ये? पोपट भाऊजीने सकाळी बोकड घेऊन. घरी बायको आली. ए पप्प्या, ए, थांब थांब थांब. यशवंतराव बोकडाची काय भानगडे? अय पोपट, काय इथनं जायचं नाटक करायचं नाही ना, तर तुला गंजेला बांबूनी मारिला मी. काय ते नीट सांग. मारील म्हणजे माझी बायको आली घरी, मला जाऊ द्या घरी. तुमची निघाली म्हणजे दुसऱ्याचं करता का? काय नाही बोकडाचा मॅटर ते नीट नेट का सांग. परवा दिवशी तुमच्याकडे आलो तुम्ही, हा त्यावेळेस मला काय मानला, मरी आईचं बोकड धरून आण. अरे धरून आण नाही पोपट, तुला धुवून आण म्हणलेलं. मला ऐकू आलं धरून आण. काय चाललंय बोकडा बिकडाचं इथं? माझे कर्ज वसुलीसाठी मी आलोय. साहेब, हे कोण मूर्ख माणूस आहे हा? कोण मूर्ख माणूस आहे? कशाला बद्दल बोलतोय? आमचं प्लीज माइंड युअर लँग्वेज. परत मध्ये बोलला नाही याला, नाही का डिपार्टमेंटला बोलून त्याला आतमध्ये अरे ते टाकेल. गाडीतले माणसं आहे, ती मार त्यांना का नाही कोणाला? पप्प्या एक एक काय ना तू काय करायचं माझ्या कर्जाचं ते सांगा. मुद्द्याचं बोला, तुम्ही जास्त बोलताय. कसलं कर्ज आहे साहेब? आज कसलं कर्ज आहे? वरती सगळं लिहिलेलं आहे. दाखवा. तुमच्या घरचं नाही का इथं? काय मी तुमच्या घरचं दोन व्हायला बसलोय का? तुम्हाला एक सांगते बरं. 4 दिवस झाला बोकडाचा तो मध्ये आणतोय, येते भलतं आणतोय. हा माणूस मला अख्खा गाव फिरवतोय. साहेब शांत हो तुम्ही. काय शांत व्हा, काय मूर्ख बिरकं वाटले का? अर्ध गाव जमा झालं इथं. हो, हा साहेब. बोकड घेऊन येतो, हा मला अर्ध गाव फिरवतोय. एक मिनिट ऐकून घ्या. नाही, नाही, तुम्ही आधी थांबा. त्या साहेबाकडे बी बघतो मी. ए चल, आता मी याच्या घराला सील लावतो. दादा बरं, बोलवा माझं
माझं डिपार्टमेंट माझी ब्राझील अशी ती गणपतीच्या साडीत. तुमचं ब्राझील कडून आणता चला मुंबईला तुम्हाला पण अटक करतो साहेब. मूर्ख बिरका वाटलं काय? अरे हा कसला माणूस आहे? 10 वर्षापासून कर्ज घेतलं, बायका फिरवतोय बाहेर, दुसऱ्या स्वतःची बायको घरून सोडून. पण ती कर्ज काढलं तर दाखवा आम्हाला राव. ए, साहेब, असं काय करता हो, तुम्ही? साहेब, एक काम करा. याचे 50 लपडे बाहेर चाललेले ऐका, आहेत, नाही का? साहेब. आमच्या गावात नाही का? कशाला उचलून नाही का अहो, येत तुम्ही होतं? त्यांना दाखवा एकदा. तुम्ही कोण होता सांगणारे मला दाखवा? विकलं नाही दाखवायचं मला. हो साहेब, माझा हक्क आहे या घरावरती, सगळ्याला ते सील हो साहेब, हो. माझ्या डिपार्टमेंटला शांत व्हा, जरा शांत व्हा. पण काय चाललंय हा? शांततेत नाही घ्या. अहो तुम्ही जरा साजूक वाटताय. यांचा बोकडाचा विषय चाललाय, तो मिटवताय. हा माणूस मला अख्खा गाव फिरवतोय. तो माणूस म्हणतो मी कर्ज घेतलं नाही. ती बाई घर सोडून चालली, माझ्या टायर खाली आली होती. तुम्ही वसुलेला आला साहेब. शांततेत वसुलीला घ्या. आलो का यांचा नाही का सगळ्यांना मिटवत बसू मी. त्यांना लिस्ट दाखवा, साहेब. त्यांना म्हणा कर्ज नेमकं कोणाचं काय नका. हा हे बघा साहेब, तुम्हाला ना साहेब गावाला कर्ज मी देतो. तुम्ही आलाय व्हय माझ्या. हो, जागीरदाराच्या गोष्टी सांगूच नका. माझ्याकडे सगळं लिहिलेलं आहे. तुम्ही किती जागीरदार असेल तुमच्या गावापुरतं मर्यादित. तुमचं कर्ज येतं, तुम्ही बाहेर लपडे काढताय, कर्ज घेताय का इथून? काय चाललंय? हे बघा वाचा, हे काय लिहिलेलं आहे. हे बघा हे सगळं, हे सही आहे का? सही इथं यशवंतराव लिहिलंय का सहीवर? आहे ना सही. हे वाचा, हे सगळं. आपण वाचा की वाईज नाव वर नाव. हे नाव काय नाव आहे? यशवंतराव भिक्कू पाटील. म्हातारं. काय साहेब? काय झालं? बघा यशवंतराव. काय नाही ह्या साहेबाच्या डोक्यात फरक झाला. अहो, मी हे- साहेब सुद्धा हानीला आप्पा मी. अहो, काय झालं? यशवंतराव पाटील, यशवंतराव भिक्कू पाटील. आणखी काय साहेब सांगायचं त्याच्यामध्ये? त्यांचं नाव आहे ना यशवंतराव बाजीराव पाटील आहे. आईला काय अय, माणूस साहेब राव. थांबा. तुम्हाला घरकुनी लावलं हे माझं. बघा हा माणूस, आप्पा आता हा मला माणूस सांगा. म्हणला इकडे यशवंतराव इथं यशवंतराव राहतो. पाटील ह्यांनी नुसतं विचारलंय म्हणलं आम्ही तुम्ही राव पूर्ण नाव विचारायचं ना. मी फक्त म्हणलो यशवंतराव पाटील, तो म्हणला ते भिकाऱ्याचं घर इथंच आहे. अहो साहेब तुम्ही वसुलेला आलाय, पूर्ण नाव विचारायचं. तुम्ही काय नशा केली का? नशाने हा माणूस म्हणला ते भिकाऱ्याचं घर इथंच आहे. ए, आणि बेकार बेकार कोणाला म्हणतो रे? जा इथं आला लोकांची हे तापवायला. ए, आप्पा, उठा. हो आप्पा, मला गाडीपर्यंत सोडता का जरा तुम्ही? बोलताना नाही समजलं का तुम्हाला? लय पुढचं बोलत होता राव. अहो तो माणूस लय बावळट आहे. मिसअंडरस्टँडिंग झाली त्या माणसामुळे. चला मला गाडीपर्यंत सोडा. भीती वाटते पण बोलल्याशिवाय राहत नाही. ए, तू कोणाची वाट बघती? जा बोंबला घरात.